नमस्कार मंडळी, सुरुवात करूया रेसिपीला। इथे एका बाउलमध्ये मी 1 वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे आणि 1 वाटी तांदळाचे पीठ घेतलेले आहे। आता याच्यामध्ये आपल्याला पाव वाटी रवा टाकायचा आहे आणि एक मध्यम आकाराचा कांदा मी इथे बारीक चिरून टाकलेला आहे। याच्यामध्ये आपल्याला 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक कापून टाकायच्या आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। आणि याच्यामध्ये मी इथे बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे। 4 ते 5 कढीपत्त्याची पाने आपल्याला अशी कट करून टाकायची आहे। आता याच्यामध्ये पाव चमचा जिरे टाकायचे आणि 2 बटाटे मी इथे उकडून घेतलेले आहे। तर याची साल काढून आपल्याला हे बटाटे किसून घ्यायचे आहे। तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। तर आता आपले इथे दोन्ही बटाटे हे किसून झालेले आहे। आता सुरुवातीला आपल्याला हे कोरडंच मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला पाणी टाकून याचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। तर साधारण मला 1 ग्लास इतकं पाणी लागलेलं आहे। तुम्हाला थोडंफार कमी जास्त लागू शकतं। तर इथे ह्या पद्धतीने मी याचं मिश्रण बनवून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि मीठ पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं। तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचं हे मिश्रण तयार झालेलं आहे। आता आपल्याला हे 10 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे, म्हणजे रवा छान फुलून येईल। तर आता 10 मिनिटे झालेली आहे। अर्धा चमचा ओवा मी हातावर चोळून घेतलेला आहे आणि तो देखील आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे आणि पुन्हा एकदा आपण हे मिक्स करून घेऊया। आता इथे आपल्याला भाजीचा जो मोठा चमचा असतो त्या चमच्यामध्ये हे मिश्रण घ्यायचं आहे आणि तेल गरम झाले की आपल्याला ते तेलामध्ये सोडायचे आहे। तुम्ही इथे आपण जसे भजे तेलामध्ये सोडतो त्या पद्धतीने छोटे छोटे भज्यांसारखे सोडले तरीही चालेल। तर इथे आपल्याला 2 मिनिटांनी आता हे पलटी करून घ्यायचे आहे आणि तुम्ही बघू शकता ते छान असे फुगलेले आहे आणि आतून देखील ते खूप पोकळ असे होतात आणि वरून छान असे क्रिस्पी लागतात। तर दोन्ही साईडने आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत हे तळून घ्यायचे आहे आणि याची चव देखील खूप अशी अप्रतिम अशी लागते। तुम्ही हे दह्याबरोबर किंवा कोणत्याही चटणीबरोबर देखील खाऊ शकतात। तर इथे आपले सर्वच वडे किंवा हे भजे तयार झालेले आहे। तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।